अजून एक अपडेट द्यायची होती. नमो शेतकरी योजनेचे काही जणांचे अजूनही हप्ते पडलेले नाहीत. नमो शेतकरी योजनेचे अजूनही हप्ते पडले नाहीत. गेले 3 ते 4 दिवस झालं काही जणांचे हप्ते पडलेत. काही जण म्हणतात माझे पडले नाहीत. परंतु कुणीही काळजी करायची गरज नाही. प्रत्येकाचा हप्ता टप्प्याटप्प्यानं पडणार आहे आणि तो पडत आहे. आज पडतील, उद्या पडतील, परवा दिवशी पडतील, परंतु निश्चित तुमचा हप्ता पडणार आहे. त्यामुळे कुणीही काही टेन्शन घ्यायची गरज नाही. नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचं वितरण 29 पासूनच होईल अशी प्रक्रिया होती. परंतु राज्य शासनाकडून निधी द्यायला उशीर झाल्यामुळं व 31 मार्च म्हणजे जे आर्थिक वर्ष असतं आपल्या वर्षाचं, त्या आर्थिक वर्षाचा पूर्ण हिशोब 31 मार्चच्या आत द्यावा लागतो. त्या पूर्ण सिस्टीममुळं आणि मध्ये 3 ते 4 दिवस सुट्ट्या आल्यामुळं हप्ते काही जणांचे पडले, काही जणांचे पडलेले नाहीत. परंतु धीम्या गतीने का होईना हप्ते पडणे चालू आहे. त्यामुळे हप्ता बंद झालेला नाही. प्रत्येक शेतकऱ्याला वाटते की माझा हप्ता पडला आहे, परंतु इतर शेतकऱ्याचा पडला नाही. काही जणांचे ज्यांना पडला नाही त्यांना वाटते माझा हप्ता पडलाच नाही. परंतु तुम्ही काहीही काळजी करू नका. रेग्युलरवाल्यांचे हप्ते निश्चित पडणार आहेत. पुढील काही 1 ते 2-3 दिवसामध्ये का होईना पडतील. हे काम धीम्या गतीने चालू आहे. सिस्टीममध्ये प्रॉब्लेम आहे. 31 मार्च च्या अगोदर हप्ता पडायला हवा होता, पण पडलेला नाही. परंतु राज्य शासनानं निधी शेतकऱ्यांचा वर्ग केलेला आहे. परंतु त्यामुळं आपले पैसे आलेले आहेत. फक्त आपल्या खात्यावर यायचे राहिलेले आहेत. त्यामुळं काहीही काळजी करू नका. तुमचा हप्ता पडणार आहे. कुणीही घाबरायची गरज नाही. शेतकऱ्यांना वाटलं की काही जणांचे हप्ते पडलेत, काही जणांचे पडले नाहीत म्हणजे माझा हप्ता बंद झाला. तुमचा हप्ता कुठलाही बंद झालेला नाही. कारण सुरुवात यांनी काय केलेली आहे, ज्यांचे 2, 3, 4, 5, 6 काही जणांचे 4-4, 5-5 हप्ते तटलेले होते मित्रांनो. त्या तटलेल्या शेतकऱ्यांचे पैसे त्यांनी अगोदर टाकलेत. कुणाला 2 पडलेत, कुणाला 4 पडलेत, कुणाला 6 पडलेत, कुणाला 8 पडलेत, कुणाला 10 ते 12,000 रुपये पडलेत. त्यामुळं टोटल जी रक्कम राहिलेली होती त्यांनी अगोदरची क्लिअरिंग करून घेत आहेत. परंतु सिस्टीमच्या काही प्रॉब्लेममुळं त्या प्रॉब्लेम दूर करून प्रत्येक शेतकऱ्याच्या पुढे आपण स्टेटस जर चेक केलं तर स्टेटसमध्ये वेगळंच दाखवत आहे. तो स्टेटसचा प्रॉब्लेम म्हणजे आपलं जे प्रॉब्लेम तिथे दाखवत आहे ते प्रॉब्लेम ते सॉल्व करून पुढली त्या शेतकऱ्याची रक्कम ते टाकत आहेत. त्यामुळे हे काम हे धीम्या गतीनं होत जरी असलं तर काम चालू आहे. काम बंद नाही. नमो शेतकरी योजनेचे हप्ता टाकण्याचं काम कंटिन्यू चालू आहे. फक्त रोज काही शेतकऱ्यांनाच पडत आहे आणि अजूनही आज संध्याकाळपर्यंत, उद्या किंवा परवा दिवशी ही सिस्टीम चालूच आहे. पैसे टाकण्याचं काम चालू आहे. त्यामुळे कुणीही काळजी करण्याची आणि घाबरण्याची गरज नाही. प्रत्येकाचा हप्ता आपल्या खात्यावर पुढील 1, 2, 3 ते 4 दिवसामध्ये पडणार आहे. त्यामुळे काहीही काळजी करू नका. सर्व शेतकऱ्यांना हीच बातमी द्यायची होती. काही शेतकऱ्यांच्या कमेंट आलेल्या होत्या की आमचा हप्ता पडलाच नाही. तर तुम्ही काहीही काळजी करू नका. हप्ता पडणार आहे आणि त्याची काही चिंता करू नका. 3 ते 4 दिवस लागतील. धीम्या गतीने काम चालू असल्यामुळं 1, 2, 3, 4 दिवसामध्ये प्रत्येकाचा कधीही अचानक हप्ता पडू शकतो आणि सिस्टीमच्या प्रॉब्लेममुळे आजपर्यंत हप्ते तटलेले आहेत. तर ते हप्ते प्रत्येकाच्या खात्यावर वर्ग होतील. काहीही चिंता करू नका. ही शेतकऱ्यांना आनंदाची बातमी द्यायची होती. धन्यवाद मित्रांनो.